हाय, हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. तर आज आपण भोगीनिमित्त भोगीची जी भाजी बनवली जाते सर्व भाज्यांपासून मिक्स भाजी ती बनवणार आहोत. तर भाजीसाठी लागणारं साहित्य आहे पालक, चिंब, दोडके, पावटा, हरभरा, वालपापडी, वांगे, वाटाणे, बटाटा, गाजर आणि कोथिंबीर. आता बघूया भाजीचं वाटण. वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य कांदा, खोबरे, लसूण, तीळ आणि अद्रक. हे साहित्य आपल्याला वाटण बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपण ज्या भाज्या दिलेल्या आहेत त्यामधून आपल्याला ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या टाकू शकतो, ज्या आवडत नाही त्या आपण स्किप करू शकतो. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे. आता आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून झाला की तो परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा लालसर कलर येण्यासाठी कांद्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे कांद्याला लवकर लालसर कलर येतो. तर आता मी मीठ घालून घेते आणि लगेचच कांदा परतून घ्यायचा आहे. आजच्या दिवशी ह्या जेवणाला खूप महत्त्व असतं, कारण की हिवाळ्यामध्ये जेवढ्या पालेभाज्या येतात तेवढं सगळ्यांचं मिळून ही मिक्स भाजी असते आणि ही भाजी खूप हेल्दी असते. त्यामुळे भोगीच्या दिवशी ही भाजी आवर्जून केली जाते. आता थोडा लालसर कलर यायला लागला की लगेचच आपल्याला यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबऱ्याने खूप छान चव येते भाजीला, त्यामुळे खोबरं स्किप करू नका. खोबरं, लसूण आणि अद्रक इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या स्टेजला आपल्याला तीळ टाकायची नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला हे सारण काढायचं आहे तेव्हा आपण तीळ टाकूया, जेणेकरून तीळ खूप जास्त भाजली जाणार नाही. तर आता याला छान कलर येतो तोवरपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही भाजी करून बघा, खूप छान लागते आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर आता बघा, आता इथं कलर छान आलेला आहे. आता थोडंसं वास बसेल अशी आपल्याला तीळ टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आता तीळ टाकून झालेली आहे माझी. आता थोडं 2च सेकंद परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे. आता मी हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि याची छान फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे. आणि आपल्याकडे अजून एक प्रथा आहे की जिला बोरनान असं म्हटलं जातं. त्यामध्ये बोर, हरभरा, लाह्या, मुरमुरे, चॉकलेट असं घालून लहान मुलांची अंघोळ केली जाते. आपल्याकडे प्रत्येक सणाचं काहीतरी विशेषच महत्त्व आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता की माझी पेस्ट तयार झालेली आहे. आता कढईमध्ये 2 पळ्या किंवा 1.5 पळी तेल घ्यायचं आहे, तुम्हाला जसं हवं असेल तसं. आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आता आपल्याला तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच मोहरी, जिरं याची फोडणीसुद्धा देऊन घ्यायची आहे. आणि लगेचच आपल्याला जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटणसुद्धा तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता हा आपला रोजच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे. बरेच जण स्किप करतात कढीपत्ता, तर कढीपत्ता हा आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरला पाहिजे. आता हे छान आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडा हिंग टाकायचा आहे आणि तेजपत्ता सुद्धा टाकायचा आहे. आता आपण चटणी, हळद, गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे, तो परतून घ्यायचा आहे. तेल सुटे तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला सगळ्या भाज्या आपल्याला एक एक करून टाकून घ्यायच्या आहे आणि सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत मिक्स करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की आता माझ्या इथं भाज्या मिक्स करून सुद्धा झालेल्या आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला छान एक उकळ येईपर्यंत भाजी बिना ताट ठेवायची शिजवून घ्यायची आहे. एक उकळ आला की आपल्याला लगेच त्यावर ताट ठेवायचं आहे. भाजी होते तोपर्यंत आता मी छान भाकरसुद्धा टाकून घेते. तर भाकर टाकताना भाकरीच्या पिठामध्ये थोडी तीळसुद्धा घालायची आहे, कारण ह्या सणाला तिळीचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे
आज तिळाची भाकर खाणंसुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे मी आता बघा भाकरीला मस्त तीळसुद्धा लावून घेतलेली आहे आणि इथे माझी भाकरसुद्धा रेडी झालेली आहे. तर आजच्या दिवशी सगळीकडे हे जेवण आवर्जून बनवलं जातं. त्याचं कारण असं की जुने लोकं असं म्हणतात की म्हणजे अगोदर अशी म्हण म्हटली जात होती की "जो न खाई भोगी तो सदा रोगी." याचा अर्थ असा की आजच्या दिवशी आपल्याला खूप आरोग्यदायी जे असतं ते आपल्याला खायचं आहे. तर एका साईडला बघा आपली आता भाजी पण रेडी झालेली आहे. त्यात छान मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि इथे माझी भाकरसुद्धा टाकून झालेली आहे. तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भोगीच्या सुद्धा खूप शुभेच्छा.